शिवलीला अमृत अध्याय 10 शारदा आख्यान. श्री गणेशाय नमः. शंभू महादेवा तुमचा जय जयकार असो. तुम्ही कामरूपी हत्तीला विदीर्ण करणारे सिंह आहात. तुम्ही क्रोधरूपी अभ्र नष्ट करणारे प्रभंजन आहात. तुम्ही मदरूपी अंधार दूर करणारे सूर्य आहात. हे चंद्रशेखरा, हे वृषभवाहना, तुम्ही दंभरूपी पर्वताचे चूर्ण करणारे इंद्र आहात. तुम्ही अहंकाररूपी अंधकासुराचे दमन करता. हे भालनेत्रा, तुम्ही धर्माचे वर्धन करणारे आहात. तुम्ही आनंदरूपी कैलास पर्वतावर विहार करता. तुम्ही मत्सररूपी दुर्धर अरण्य लीलया जाळून टाकता. तुम्ही वेदशास्त्रांना वंदनीय आहात. हे सुहासी वदना, तुम्ही दक्षांचा यज्ञ उद्ध्वस्त केलात. तुम्ही आनंदाचे सागर आहात. तुम्ही दयानिधी आहात. तुम्ही ब्रह्मानंद आहात. शारदांची कथा. नैद्रव ऋषींचा उपदेश. नैमिषारण्यात महामुनी सूत शौनकादिक श्रोत्यांना अद्भुतरम्य शिवलीला कथन करत होते. शबर दाम्पत्याने राजा सिंहकेतू यांचा शिवभक्तीने कसा उद्धार झाला तो वृत्तांत सांगून ते दुसरी कथा सांगू लागले. ते म्हणाले, श्रोते हो, अनर्थ देशात देवव्रत नावाचे एक विद्वान ब्राह्मण राहत असत. ते वेदशास्त्रामध्ये पारंगत होते. शारदा या त्यांच्या कन्या. त्या अत्यंत सुंदर, सुशील व चतुर होत्या. देवव्रतांनी त्या 12 वर्षाच्या असताना पद्मनाभ नावाच्या एका सुशिक्षित ब्राह्मणाशी त्यांचा विवाह लावून दिला. वेदसंपन्न पद्मनाभांना राजेही मान देत असत. लग्न समारंभ व्यवस्थित पार पडला. देवव्रतांनी आपल्या जावयांना आग्रह करून काही दिवस आपल्याकडेच ठेवून घेतले. एके दिवशी सायंकाळी पद्मनाभ स्नानसंध्येसाठी नदीवर गेले होते. अंधारातून परत येत असताना त्यांना विषारी सर्प चावला आणि ते जागेच गतप्राण झाले. ही वार्ता कळताच लोक धावले. माता पित्यासह शारदाही तेथे धावत आल्या. आपल्या पतीचे निश्चेष्ट कलेवर पाहून त्यांना भोवळच आली. त्यांचे मातापिता शोक करू लागले. त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. नियतीने शारदांच्या सौभाग्यावर क्रूर घाला घातला होता. लोक हळहळत होते. बाया बापड्या रडत होत्या. काही वेळाने शारदा भानावर आल्या आणि जमिनीवर गडबडा लोळत आक्रोश करू लागल्या. हाय रे दुर्दैवा, तू कोणत्या जन्मीचा दावा साधलास? माझी हळदी उतरली नाही तोच पतीनं नेलीस. माझे विद्याधनाचे जहाज बुडवलेस. माझी शयावूस पाडलीस. माझा प्राण विसावा हिरावून नेलास. आता मी कोणाशी गुजगोष्टी करू? त्या सर्परूपी तस्कराने माझे सौख्य भांडार, माझा सौभाग्य निधी पार लुटून नेला. आता मला जगण्याची इच्छाच नाही. मी काय करू? माझ्या जीवलगांना कोठे शोधू? शारदांचा करुण विलाप पाहून लोकांनाही रडू येत होते. त्यांनी त्यांचे सांत्वन केले. त्यांना धैर्य द्यावे म्हणून शिवजींची प्रार्थना केली. देवव्रतांनी त्यांच्या पत्नींची समजूत काढली. पद्मनाभांच्या प्रेतावर अग्निसंस्कार करून मंडळी नगरात परतली. शारदा माहेरीच राहत होत्या आणि पतींच्या आठवणी काढून आला दिवस मोठ्या कष्टाने घालत होत्या. असे बरेच दिवस लोटले. एकदा त्यांचे मातापिता काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यामुळे घरामध्ये त्या एकट्याच होत्या. त्या दिवशी एक अपूर्व घटना घडली. नैद्रव नावाचे एक वृद्ध तपस्वी ऋषी आकस्मिक देवव्रतांच्या घरी आले. ते अंध असल्यामुळे त्यांच्या शिष्यांनी त्यांना हात धरून आणले होते. शारदाने त्यांना बसण्यासाठी आसन दिले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले व पूजन केल्यावर आदराने नमस्कारही केला. तेव्हा नैद्रवाने आशीर्वाद दिला, तुमचे सौभाग्य वाढो, तुम्हाला विद्वत्ता पुत्र हो. अंधत्वामुळे शारदा विधवा आहेत हे त्या ऋषीला माहीतच नव्हते. म्हणून त्यांचे आशीर्वादपर अमोघ वचन खरे होऊ शकत नाही हे जाणून त्या खेदाने हसल्या. असंही शोकाने त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि मुखातून हुंदका बाहेर पडला. नैद्रवाने विचारले, तुम्ही कशासाठी रडत आहात? त्या म्हणाल्या, ऋषीवर्य, काही दिवसापूर्वीच माझे पती सर्पदंशाने मृत्युमुखी पडले आहेत. मग आपला आशीर्वाद खरा कसा होणार? तेव्हा नैद्रव म्हणाले, कन्ये, मी बोललो ते बोललो. माझ्या वचनांना कधीही कमीपणा येणार नाही. तपश्चर्येचे सामर्थ्य फार मोठे असते. त्यायोगे सर्व गोष्टी साध्य होतात. तेवढ्यात शारदांचे मातापिता व बंधू घरी परतले. नैद्रव ऋषीच्या दर्शनाने त्यांनाही आनंद झाला. शारदांनी त्यांना जे घडले ते सांगितले. तेव्हा ते म्हणाले, वर करणे ही गोष्ट अशक्यप्राय वाटत असली तरी तपस्वी ऋषींचा प्रभावच इतका विलक्षण असतो की त्यांनी दिलेला आशीर्वाद फलद्रूपच होतो. त्यांच्या वरप्रसादाने रंकाचा राव होतो आणि त्यांनी संतापाने शाप दिला तर त्या पाप्याचा कुळासहित नाश होतो. पुराणात याचे कितीतरी दाखले आहेत. ब्रह्मपाशाने नहुषराजा सर्पयोनी जन्मला. यादवांचे कुळ नष्ट झाले. ब्राह्मणांना क्षोभ आल्यामुळे देवराज इंद्रांची सर्व संपत्ती सागरात बुडाली. ब्राह्मणाच्या शापामुळे श्रीहरींना अवतार घ्यावे लागले. परीक्षित राजांना तक्षकांच्या दंशाने मृत्यू आला.
आणि स्त्रिया असूनही पंडूराजांना ब्रह्मचर्य पाळावे लागले. म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनाही ब्रह्मशापाचे भय वाटते. जमदग्नींना राग आला आणि त्यांनी स्वतःच्या 4 पुत्रांना दग्ध केले. कपिलांच्या शापाने 60,000 सगरपुत्र जळून गेले. नारदाच्या शापाने उन्मत्त कुबेर पुत्र वृक्षरूप झाले. विप्रशापाने दंडक राजा भस्मीभूत झाले. नृगराजाचे सरड्यात रूपांतर झाले. अधिक काय सांगावे. गौतमाच्या शापाने देवेंद्राच्या अंगाला सहस्त्र छिद्रे पडली. गुरुशापाने चंद्राला क्षय लागला आणि क्रोधित अगस्त्याने तर समुद्रच पिऊन टाकला. मांडवी ऋषीच्या शापाने सूर्यपुत्र यमराजांना दाशीपुत्र विदुर म्हणून जन्म घ्यावा लागला. अशा प्रकारे तपस्वी ऋषींचा प्रभावच औचित्य असतो. मनात आणले तर ते पाषाणाला देव आणि गरिबाला चक्रवर्ती सम्राट करू शकतात. त्यांनी अभिमंत्रित अक्षता टाकल्या तर वटलेल्या वृक्षालाही पालवी फुटू शकते. ते ब्रह्मांडे मोडू शकतात आणि पुन्हा निर्माणही करू शकतात. म्हणूनच त्यांना त्रिभुवनात श्रेष्ठ मानले जाते. नैद्र ऋषींनी शारदांना धीर दिला व म्हणाले, तुम्ही उमामहेश्वर व्रत करा. ओम नमः शिवाय या षडक्षर मंत्राचा नित्य विधियुक्त जप करा. तुम्हाला दिलेले हे व्रत सफल होईपर्यंत मी इथेच राहणार आहे. मग ते ऋषीवर्य देवरथांच्या घराच्या अंगणातच मठ बांधून राहू लागले. पुढे एका शुभदिनी नैद्रवानी शारदांना षडक्षर मंत्रदीक्षा दिली. त्यांना उमामहेश्वर व्रताविषयी सांगितले. म्हणाले, चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षात सुमुहूर्त पाहून सोमवार, अष्टमी व चतुर्दशीस उमामहेश्वराची पूजा करून व्रताची सुरुवात करावी. हे शिवपूजन वर्षभर करावे. शिवकृपेने आपले कल्याणच होणार अशी दृढ श्रद्धा ठेवावी. नैद्रवाच्या सांगण्यावरून शारदांनी विधीपूर्वक व्रतारंभ केला. त्यासाठी दिव्य शिवमंदिर रचले. त्याचे 4ही खांब सुशोभित केले. त्यावर शुभ्र छत घातले. भूमिशुद्धी केली. सुंदर रांगोळ्या काढल्या. 16 वर्णांची यंत्ररचना केली. त्यात अष्टदले, चतुर्दले काढली. त्या यंत्रावर तांदूळ पसरून त्यावर घटाची स्थापना केली. उमामहेश्वरांच्या स्वर्णमूर्ती स्थापन करून त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. ब्राह्मण व सुवासिनी यांचे पूजन करून त्यांना उत्तम पक्वान्नांचे भोजन दिले. त्यांचा यथायोग्य सन्मान केला. पुराण श्रवण केले, कीर्तन ऐकले, जागरण केले. अशा प्रकारे गुरुवचनावर पूर्ण निष्ठा ठेवून त्या यथाविधी व्रताचरण करू लागल्या. शिवजींचे ध्यान. सूत म्हणाले, श्रोते हो, भगवान शंकराची देहकांती कुंदपुष्प, चंद्र, कापूर किंवा दुधाच्या फेसासारखी धवल आहे. त्यांचे शरीर चांदीसारखे शुभ्र आहे. ते ज्योतीसारखे तेजस्वी दिसते. ते कोट्यावधी सूर्यांच्या एकत्रित दीप्तीसमान दैदिप्यमान आहेत. ते जगाच्या आनंदाचा गाभाच आहेत. गुणातीत आहेत. शुभ्र आवरणांनी विभूषित आहेत. त्यांच्या मस्तकावर स्वर्गगंगा विराजत आहे. त्यावरील शुभ्र जटांचा मुकुट खूपच शोभून दिसतो. त्या जटामुकुटातील मणियुक्त सर्पभूषणे अतिशय खुलून दिसतात. त्यांच्या भाळी चंद्राची कोर आहे. त्यांच्या सर्वांगावरील शुभ्र भस्माचे विलेपन फारच सुंदर दिसते. त्यांच्या कपाळावरील किंचित उन्मिलित रती नेत्र त्यांच्या देखणेपणात अधिकच भर घालतो. त्यांचे डोळे सूर्यचंद्रासारखे तेजस्वी दिसतात. त्यांच्या कानात सुंदर मणिमय कुंडले आहेत. त्यांचा नीलवर्णकंठ दिव्य गरुड पाचूपेक्षाही शोभून दिसतो. त्यांच्या गळ्यात नरमुंडाची माळ आहे. त्यांच्या अंगावर केयूर, अंगद, वीरकंकण ही भूषणे आहेत. त्यांच्या 10 हातामध्ये अनुक्रमे खटवांग, त्रिशूळ, कपाल, डमरू, अंकुश, पाश, घंटा, पिनाक, पाशुपत व कमळ अशी शस्त्रास्त्रे आणि वस्तू आहेत. ती आयुधे प्रलयकाळच्या विजेसारखी झळकतात. त्यांच्या अंगावर वाघाच्या कातड्याचे शुभ्र तेजस्वी वस्त्र आहे.
शुभ्र स्फटिक वर्णाचे गजचर्म आहे. धवल वर्णाच्या कैलास पर्वतावर सहस्त्र योजने विस्ताराचा स्तंभविरहित अतिभव्य मंडप आहे. त्याच्या प्रकाशाने दशदिशा उजळल्या आहेत. त्यात विविध रत्नांनी सुशोभित असे दिव्य सिंहासन आहे. त्यावर शिवजींच्या रूपाने ब्रह्मानंदाची सगुण साकार मूर्तीच नित्य विराजमान आहे. त्यांच्यासमोर ऐरावतापेक्षाही विशाल आणि शुभ्र वर्णाचे नंदी बसलेले आहेत. भवानींचे ध्यान. सूत म्हणाले, श्रोते हो, माता पार्वतीच्या सगुण साकार स्वरूपाबद्दल काय सांगावे. या त्रिभुवन जननी नितांत सुंदर, सडपातळ व कोमलांगी आहेत. भगवान शंकराच्या वामांगी विराजमान असलेल्या या जगदंबा भगवतीच्या हातामध्ये अनुक्रमे गदा, पाश, अंकुश व कमळ आहे. त्यांच्या गळ्यात कल्पतरूच्या सुमनांच्या माळा व मल्लिका, बकुळ, कमळ आदी फुलांचे मनोहर हार आहेत. त्यांनी हत्तीच्या गंडस्थळातील मोत्यांची कर्णभूषणे धारण केली आहेत. त्यांची अद्भुत शोभा काय वर्णन करावी. त्यांचा कटिभाग अतिशय बारीक आहे. त्यांच्या कमरेतील कमरपट्टा 12 आदित्यांच्या एकत्रित तेजासमान दैदिप्यमान आहे. त्यांची वेणी भुजंगासारखी आहे. त्या कमलमुखी आहेत. त्यांचे नयन आकर्ण आहेत. त्या जगातील सर्व देखण्या स्त्रियांचे सौंदर्य त्यांच्या चरणावरून ओवाळून टाकावे इतक्या निरुपम लावण्यवती आहेत. त्यांच्यासमोर कोट्यावधी मदनांची शोभाही लज्जित होते. त्या त्रिपुर सुंदरीच्या अंगसुवासाने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे. त्यांच्या पाऊल खुणा उमटतात तिथे रक्तकमळे उगवतात. त्यांच्या दंतपंक्तींची प्रभा झळकते तेथील खडे दिव्यमणी होतात. अखिल ब्रह्मांड मंडपात त्याच एकमात्र अलौकिक स्वरूपाच्या आहेत. सूर्य, चंद्र व अग्नी त्यांच्याच तेजाने प्रकाशतात. ब्रह्मा, इंद्रादी देवता त्यांची बालके आहेत. या बालकांचे त्या वात्सल्याने पालन करतात. त्यांच्या सौंदर्यानेच त्रिभुवनाला सौंदर्य प्राप्त झाले आहे. त्यांची कर्णभूषणे इतकी तेजस्वी आहेत की ती सूर्यचंद्राचे तेज एकवटून बनलेली असावीत असेच वाटते. त्यांची प्रभा त्यांच्या कपाळावर पसरलेली आहे. त्यांचे अधर उगवतीच्या बालरवी समान आरक्त आहेत. त्या महादेवीने आपल्या नाकात घातलेले मोतीही त्यांच्या प्रभेमुळे प्रवाळच वाटतात. त्यांच्या नेत्रातील दिव्य अंजनाची प्रभा त्यांच्या गळ्यातील मोत्यांच्या माळेवर पडल्यामुळे त्या मोत्यावर गुंजेवर असतात तसे श्यामल ठिपके पडलेले दिसतात. त्या जगन्माता हास्य करतात तेव्हा त्यांच्या दातांची शुभ्र प्रभा अवघा परिसर व्यापून टाकते. त्यांचे दात म्हणजे ओळीने बसलेल्या धवल वर्ण हंसपंक्तीच. त्या दंतपंक्ती शुभ्र असल्या तरी त्यांच्याच अधरप्रभेने आरक्त वर्ण दिसतात. पक्व डाळिंबाचे दाणे दिसतात तशा. त्यांच्या श्यामवर्ण अंगकांतीच्या तेजस्वी प्रभेमुळे त्यांनी गळ्यात धारण केलेले मोत्यांचे हार इंद्रनील मण्यांचे बनवलेले आहेत असे वाटतात. त्यांचे वस्त्र प्रलयकाळच्या विजा विणूनच बनवलेले असावे इतके झगझगीत आहे. मोत्यांचे विणकाम केलेली त्यांची कंचुकी सतेज व शोभिवंत आहे. त्यांची भाऊभूषणे मौल्यवान रत्नांनी मढवलेली असून ते वेगळ्याच तेजाने झळकतात. इंद्रनील रत्नाप्रमाणे विग्रहवर्ण असलेल्या त्या आदिमाता आदिपुरुषांच्या ज्ञानकळा आहेत. त्या लीलेने अनंत वेश धारण करणाऱ्या, भक्तावर कृपा करणाऱ्या, दुष्टांसाठी प्रलयकाळी रूप धारण करून त्यांचा संहार करणाऱ्या आणि ब्रह्मांडमाळांची घडामोड करणाऱ्या आहेत. त्यांचे अद्वितीय स्वरूप पाहताना स्वतः शिवजीही तटस्थ होतात. त्यांच्या कानात डोलणारे मोत्याचे घोस हे आकाशात झळकणारे कृत्तिकापुंजच वाटतात. त्यांच्या भाळीची लालबुंद कुंकुमरेखा सकाळ संध्याकाळच्या क्षितिज शोभेलाही कमीपणा आणेल अशी आहे. प्रलयकाळी सर्व विश्वव्यवहार आपल्यात विलीन करून शिवजी सगुणाचे निर्गुण झाले तरी त्यांचे सौभाग्य अखंडच राहते. त्यांनी आधी दक्ष कन्या होऊन व नंतर हिमालयांच्या कन्या होऊन भगवान शंकरांना वरले.
त्यांच्या भाडी बिजवरा हे भूषण खूपच शोभून दिसते. तांबूल शेवणाने त्यांचे मुखसौंदर्य किती अप्रतिम दिसते याचे विलक्षण आनंददायी वर्णन कवीने वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहे. त्यांची वेणी प्रयाग क्षेत्री संगमावर एकत्र येणाऱ्या 3 नद्यांच्या प्रवाहासारखी ती पेढी आहे. त्यांच्या बाबतीत कृष्णवर्ण कुरळ्या कुंतलाची वेणी ही यमुना, त्या वेणीवर माळलेले शुभ्र फुलांचे हार ही गंगा व लाल फुलांचे हार म्हणजे सरस्वती असेही म्हणता येईल. त्यांच्या वेणीतील मूद राखडी हे अलंकार म्हणजे त्यांच्या वेणीरूपी सरिता प्रवाहातील मत्स्यकुर्मादी जलचरच. त्याच्या केशाग्री बांधलेला गुच्छ सागरच वाटतो. त्यांच्या गळ्यातील मोहनमाळ ही ब्रह्मांडाचे मणी ओवूनच तयार केलेले आहे असे वाटते. अक्षय सौभाग्याचे प्रतीक म्हणून त्यांनी आपल्या हातामध्ये वज्रचुडे धारण केले आहेत. त्यांच्या 10 बोटात 10 मुद्रिका आहेत. त्या 10 मुद्रिका म्हणजे त्यांच्या बंधूंनी विष्णूंनी घेतलेले दशावतारच आहेत. त्यांच्या पायातील नुपुरांचा मधुर ध्वनी ऐकून समाधिमग्न शिवजी भानावर येतात. त्यांच्या नेत्रांचे चकोर पक्षी त्या महादेवींचा मुखचंद्रमा पाहून धन्य होतात. एकनिष्ठ भक्त हेच त्यांच्या चरणातील डोलारे जोडवी आदी अलंकार आहेत. सूत म्हणाली, श्रोते हो, मी तुम्हाला शिव पार्वतीचे सगुण साकार दिव्य स्वरूप कसे आहे हे वर्णन करून सांगितले. उमा महेश्वरांचे व्रत करताना शिव पार्वतीचे हेच दिव्य स्वरूप मनचक्षुसमोर आणून शारदा त्यांचे ध्यान करत असत. अशा प्रकारे त्यांनी वर्षभर व्रताचरण केले. नैद्रवानी त्यांच्याकडून यथाविधी उद्यापन करून घेतले. त्यावेळी शारदांनी 1100 दाम्पत्याची पूजा केली. त्यांना भोजन, वस्त्रालंकार व द्रव्य दक्षिणा देऊन संतुष्ट केले. सायंकाळी जप, ध्यान व कीर्तन केले. मध्यरात्रीच्या समयास त्या नैद्रवांच्या जवळ बसून उमा महेश्वराचे चिंतन करत होत्या. तो साक्षात भवानी तेथे प्रकट झाल्या. सर्वत्र विलक्षण तेज पसरले. त्या माताजीच्या कृपाप्रसादाने नैद्रवांना दृष्टी आली. त्यांच्या पावन दर्शनाने नैद्रव आणि शारदा यांना परमानंद झाला होता. दोघांनी त्यांना वंदन केले व अत्यंत प्रेमपूर्वक त्यांचे स्तवन करू लागले. म्हणाले, हे विश्वजनी, तुमचा जय जयकार असो. तुम्ही जगाच्या उत्पत्तीला कारण असणाऱ्या मूळ प्रकृती आहात. तुम्ही ओंकार स्वरूप आणि स्वयंभू आहात. तुम्ही ब्रह्मानंद देणाऱ्या आहात. सर्वांचा आरंभ आहात. चैतन्य रूपाने विलास करणाऱ्या मायादेवी आहात. तुम्ही हिमालयांच्या कन्या आहात. तुम्ही सौभाग्याची सरिता आहात. हे हेरंब जननी, तुम्ही भक्तांच्या हृदयरूपी कमळात रमणाऱ्या भ्रमरी आहात. तुम्ही वेदपुराणांनाही वंदनीय आहात. तुम्ही कृपा केली तर जन्मांधाला दृष्टी येते. पंगू मनुष्य अवेंग होऊन वाऱ्याच्या वेगाने धावतो. मुका बोलू लागतो. मूर्खाला शहाणपण येते. वाळूच्या खड्यांची दिव्य रत्ने होतात आणि गारगोट्यांचे चिंतामणीमध्ये रूपांतर होते. हे भवानी, तुमचा प्रभाव अचिंत्य आहे. तुमचे लीला कर्तृत्व आगाध आहे. तुम्ही भक्तांचे पालन करता. मरगळलेल्या मनाला नवा उत्साह, नवा उल्हास व नवीन स्फूर्ती देता. तुम्ही संसार भय नष्ट करणाऱ्या आहात. तुम्ही वेदांच्या माता आहात. ब्राह्मणांच्या आणि विद्वजनांच्या मनाला आनंद देणाऱ्या आहात. ब्रह्मादिक देव श्रेष्ठी नेहमी तुमचेच ध्यान करतात. हे देवी, तुम्ही त्रिपुर सुंदरी आहात. त्रिभुवनजन्य आहात. तुम्ही त्रिविध दोषांचे आणि त्रिविध तापांचे हरण करणाऱ्या आहात. जे परमभक्त तुमचे त्रिकाळ ध्यान करतात ते जड सूक्ष्म कारण हे 3ही देह ओलांडून जातात. हे मुडानी, तुम्ही शिवजींच्या मनोरूपी सरोवरात विहार करणाऱ्या हंसी आहात. तुम्ही विज्ञानरूपी चाफ्याची कलिका आहात. तुम्ही सर्वव्यापक आहात. तुम्ही सर्व प्रकारे कल्याण करणाऱ्या व ऐश्वर्य देणाऱ्या आहात. तुमचा जय जयकार असो. ते भावपूर्ण स्तवन ऐकून देवी पार्वती प्रसन्न झाल्या. त्या शारदांना म्हणाल्या, तुमच्या सेवाभक्तीने मी संतुष्ट झाले आहे. तरी वरदान मागून घ्या. तेव्हा नैद्रव ऋषींनी अपर्णांना शारदांचे सर्व व्रत सांगितले व म्हणाले, देवी, तुम्ही सर्व समर्थ आहात. मनात आणले तर काही करू शकता. म्हणून या कन्यकांना मी जो आशीर्वाद दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण करावा अशी माझी प्रार्थना आहे. तेव्हा
शारदांच्या कल्याणासाठी त्यांच्या मनात असलेला सद्भाव जाणून भगवती म्हणाल्या, ऋषीवर्य, पूर्वजन्मी या शारदा द्रविड देशातील एका ब्राह्मणांच्या कन्या होत्या. यांची भामिनी असे नाव होते. यांच्या पतींना 2 स्त्रिया होत्या. या त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. या सुस्वरूप व मृदुभाषिणी होत्या. यांनी युक्तिप्रयुक्तीने पतींना आपल्याच अधीन करून ठेवले. त्यामुळे ते पहिल्या पत्नीकडे दुर्लक्ष करू लागले. यांच्या सासरच्या घराशेजारी एक व्यभिचारी मनुष्य राहत असे. यांचे सौंदर्य पाहून तो यांच्यावर आसक्त झाला होता. यांच्यावर पापदृष्टी ठेवून होता. एके दिवशी त्याने संधी साधली. आसपास कोणी नाही असे पाहून त्याने यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण यांनी दात लागू दिले नाही. यांनी त्याला झिडकारले. कठोर शब्दांनी निंदा करून त्याला घालवून दिले. पण यांच्यासाठी तो झुरतच राहिला आणि अंती यांचा ध्यास घेऊनच मरण पावला. यांच्यामुळे सौतींना पतीचे प्रेम व सौख्य लाभले नाही, म्हणून त्यांनीही यांना तुम्ही विधवा व्हाल असा शाप दिला. यांनी दिलेल्या दुःखामुळे त्या मरण पावल्या. कालांतराने त्यांनाही मरण आले. त्या भामिनीच शारदा म्हणून पुन्हा जन्मल्या. जारालाही पुरुषाचा जन्म मिळाला, तेच पद्मनाभ. त्यांचे यांच्याशी लग्न झाले. पूर्वजन्मी परस्त्रीवर डोळा ठेवला. या कुकर्मामुळे त्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शारदांना वैधव्य आले. पूर्वजन्मी यांच्या सौतींनी दिलेला शाप या जन्मी खरा ठरला. कर्माची गती खूप गहन असते. प्रत्येकाला त्याच्या बऱ्या वाईट कर्माचे फळ भोगावेच लागते. पूर्वजन्मातील भामिनीचे जे पती होते त्यांनाही आता ब्राह्मण जन्म मिळालेला आहे. ते इथून 360 योजने दूर द्रविड देशात आहेत. आजही त्यांना भामिनीचे स्मरण आहे. यांचे स्वरूप आठवून ते तळमळत असतात. ते रोज यांच्या स्वप्नात येतील. यांना प्रेमाने अंगसंग देतील. त्यामुळे यांना गर्भधारणा होईल. या एका पुत्रांना जन्म देतील. त्याचे नाव शारदानंदन ठेवावे. ते सर्वत्र प्रख्यात होतील. स्वप्नामध्ये एकमेकांचा सहवास लाभल्यामुळे यांना आणि त्या ब्राह्मणाला सुख लाभेल. बोलणे पूर्ण होताच भवानी अंतर्धान पावल्या. पुढे भगवतीच्या आशीर्वादाने शारदांना स्वप्नात तसाच अनुभव येऊ लागला. द्रविड देशातील त्यांचे पती त्यांच्या स्वप्नामध्ये भोगदान देऊ लागले. या संबंधातून त्यांना दिवस गेले. ही गोष्ट समाजाला कशी रुचणार? लोक त्यांची निंदा करू लागले. हे वर्तमान कळताच त्यांचे आताचे सासरे, दीर, आप्त, सोयरे देवव्रतांच्या घरी आले. तेही शारदांना दूषणे देऊ लागले. त्यांनी व त्यांच्या मातापित्यांनी त्या सर्वांना वस्तुस्थिती सांगून समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. त्यांना पार्वतीने दर्शन दिले. स्वप्नात पूर्वजन्मातील ब्राह्मण पतीचा सहवास लाभून गर्भधारणा झाली. या कथावर त्यांचा विश्वासच बसेना. लोक त्यांच्यावर व्यभिचाराचा आरोप करू लागले. त्यांचे नाक व कान कापून गाढवावरून दिंड काढण्याची भाषा करू लागले. तोच आकाशवाणी झाली, शारदांना दोष देऊ नका. त्या म्हणतात तेच सत्य आहे. पण संतापलेल्या लोकांना ती आकाशवाणी कपटाचा खेळ वाटला. त्या समयी त्यांच्यातीलच एक वृद्ध विवेकी पुण्यवान ग्रस्तांनी शारदांची बाजू घेतली. ते म्हणाले, बाबांनो थांबा, आतताईपणा करू नका. ईश्वरी मायेचे कर्तृत्व औचित्य आणि आगाध आहे. तिचा कोणालाही थांग लागत नाही. ती कोणतेही अघटित लीला घडू शकते. तिने खांबाशिवाय आकाश तोलून धरले आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रे यांना कोणाचा आधार आहे? सर्व देहामध्ये एकच परमेश्वर व्याप्त आहेत. मग ते प्रभू शोधूनही का सापडत नाहीत? पंचमहाभूतांचे परस्पर वैर सर्वश्रुत आहे. मग तीच तत्वे शरीरामध्ये परस्पराशी एकरूप होऊन एकीने कसे कार्य साधतात? गर्भातील बाळ कसे मोठे होते? त्याच्या चेतना कुठून येते? त्याला हात, पाय व अवयव कसे प्राप्त होतात? तिथे त्याचे कोण रक्षण करते? काळ्या खोडातून व फांद्यातून हिरवी पाने कशी प्रकट होतात? त्यांची फुले व फळे विविध रंगी, विविध आकाराची, विविध गुणधर्माची कशी? या सर्व गोष्टींचा नीट विचार केल्यास बुद्धी कुंठित होते. ईश्वरी सत्तेचे आघात सामर्थ्य म्हणतात ते हेच. ते जगन्नाथ काय करू शकत नाहीत ते विचारा. पूर्वी
युपकेतू राजांचे वीर्य जलात पडले होते. ते जल एका वेश्येने प्राशन केल्यामुळे तिला गर्भधारणा होऊन तिने एका उत्तम आणि गुणवान पुत्राला जन्म दिला. विभांडकांचा वीर्यांश जलात पडला. तो प्राशन केल्यामुळे हरिणी गर्भवती झाली. तिच्या उदरातून ऋषशृंग ऋषींचा जन्म झाला. दशरथांच्या पुत्रकामेष्टी यज्ञात कुणी चमत्कार केला. सौराष्ट्राच्या राजांनी एका हरिणीला प्रेमाने स्पर्श केला. त्या स्पर्शाने गर्भधारणा होऊन ती एक दिव्य मानवपुत्र प्रसवली. मत्स्यीच्या उदरातून सत्यवतींचा जन्म झाला. महिषीच्या गर्भातून महिषासुर दैत्याचा जन्म झाला. हे सर्व श्रुत आहे. कित्येक तपस्वी ऋषी एवढे करुणावंत असतात की त्यांच्या संकल्पानेच स्त्रियांना गर्भ राहतो. रोहिणीच्या पोटी बलरामांचा जन्म कसा झाला? यादव कुळातील सांबाच्या पोटी मुसळ कोणी जन्माला घातले? कुंतीच्या पोटी पांडवांचा जन्म कसा झाला? या सर्व गोष्टी तुम्ही खऱ्या मानता ना? मग शारदांच्या सत्यवचनावर तुम्ही का विश्वास ठेवत नाही? ते वृद्ध तळमळून सांगत होते. काही जाणते लोक त्यांच्याशी सहमती होते, पण दुर्जनांचे काय ते तर ऐकायलाच तयार नव्हते. ते शारदाची निंदा करून त्यांना अपमानित करत होते. तोच पुन्हा आकाशवाणी झाली. मूर्खानो, ऐका. आता जे शारदाची निंदा करतील, यांना पापिनी वा व्यभिचारिणी म्हणतील, त्यांची जीभ चिरली जाऊन तीत किडे पडतील. तेव्हा सज्जनांनी त्यांची बाजू घेऊन, हे खरे आहे, शारदा निष्पाप आहेत. जे कोणी यांना त्रास देतील त्यांना त्यांच्या दुष्कर्माची फळे भोगावीच लागतील, असे स्पष्टपणे सांगितले. पण दुर्जनांनी ऐकले नाही. ते म्हणाले, तुम्ही आपल्या डोळ्यावर झापडे ओढून घेतली आहेत, म्हणून असल्या गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवत आहात. ही कसली आकाशवाणी? शारदांचे पाप झाकण्यासाठी यांच्या घरच्यांनीच हे सर्व कपटनाट्य रचले आहे. ते असे म्हणताच उपस्थितांना आकाशवाणीची तत्काळ प्रचिती आली. त्या निंदकाच्या जीवात चिरल्या जाऊन त्यातून किडे पडू लागले. तेव्हा लोकाच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. शारदांना वंदन करून ते म्हणाले, माताजी, तुम्ही जानकी आणि रेणुकासारख्या साध्वी आहात, पवित्र आहात. त्या प्रसंगानंतर लोकनिंदा थांबली. 9 मास पूर्ण होताच शारदांनी एका पुत्रांना जन्म दिला. लोक त्यांना शारदानंदन म्हणू लागले. ते वद्य पक्षातील चंद्राप्रमाणे दिसामासाने वाढू लागले. 8व्या वर्षी उपनयन झाल्यावर ते वेदाध्ययन करू लागले. त्यांनी 4 वेद व 6 शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला. पुराणे मुखोद्गत केली. त्यांना विद्वानामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांची सर्वत्र कीर्ती झाली. राजे महाराजे त्यांच्या विद्वतेची प्रशंसा करू लागले. त्यांना सर्वत्र मानसन्मान मिळू लागला. आपल्या मातोश्रीप्रमाणे तेही परम शिवभक्त होते. त्यांनी आपल्या निर्मळ प्रेमभक्तीने शिवजींना प्रसन्न करून घेतले. एकदा शिवरात्रीची पर्वणी साधण्यासाठी शारदा आपल्या पुत्रासमवेत गोकर्ण क्षेत्री गेल्या होत्या. तिथे द्रविड देशातील ते ब्राह्मणी आले होते. हेच त्यांचे पूर्वजन्मातील पती होते व हेच त्यांना रोज स्वप्नात भेटत असत. एकमेकांना पाहून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. अंतरीची खून पटली. आनंद झाला. शारदांना देवी पार्वतीने पूर्वी सांगितलेले वचन आठवले. त्या म्हणाल्या होत्या, बाळ, गोकर्ण क्षेत्री तुमची व तुमच्या पतींची गाठभेट होईल. तेव्हा उमा महेश व्रताचे अर्धे पुण्य तुम्ही त्यांना द्या. त्यांचा पुत्र त्यांच्या स्वाधीन करा. त्यांच्या सानिध्यात 4 महिने राहून त्यांची सेवा करा. व्रतस्थ राहा. समागम करू नका, म्हणजे तुम्ही शिवलोकी जाल. त्याप्रमाणे शिवरात्रीची यात्रा झाल्यावर शारदांनी पतींना वंदन केले. उमामहेश्वरांच्या व्रताचे अर्धे पुण्य त्यांना संकल्पपूर्वक दान केले. आपल्या पुत्रांना त्यांच्याकडे सोपवून त्यांचा प्रतिपाळ करण्यास सांगितले. मग त्याही त्यांच्याबरोबर द्रविड देशात गेल्या. व्रतस्थ राहिल्या. त्यांचे पुत्र शारदानंदन त्या दोघांनी शिवपार्वती समजूनच त्यांची सेवा केली. महापंडित, सेवाभावी, कीर्तिवान आणि मातृपितृभक्त पुत्र लाभणे हे भूलोकीचे सर्वात मोठे भाग्य. त्यांच्या पुत्रांनी शारदानंदांनी त्यांच्या मातापित्याची
शिवपार्वती समजून सेवा केली. शिवपार्वतीच्या कृपाप्रसादाने शारदांना हे महद्भाग्य प्राप्त झाले होते. जो आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही, त्याचे ज्ञान, त्याची तपश्चर्या, त्याची विद्या, त्याचे मोठेपण, त्याचे भाग्य या सर्व गोष्टी व्यर्थच होत. जो पत्नीच्या सगळ्या सोयऱ्यांना आपल्या घरी मानापानाने ठेवतो, त्यांना हवे नको ते पाहतो, पण आपल्या जन्मदात्यांना विचारत नाही, त्यांना दुःख देतो, कष्ट देतो, अन्नपाणीही देत नाही, त्यांना अपमानित करून बाहेर घालवतो, त्यांना जिव्हारी लागेल असे बोलतो, तो नराधमच. तो षटशास्त्री असला तरी अपवित्रच होय. त्याचे तोंडही पाहू नये. त्याचा स्पर्श म्हणजे विटाळ. त्याचा चुकून स्पर्श झाला तरी सचेल स्नान करावे. अशा कृतघ्न आणि महादोषी मनुष्याला यमराज भयंकर नरक यातना देतात. शारदांचे पतीही महातपस्वी आणि योगी होते. काही वर्षांनी ते निधन पावले. त्यांच्या समवेत शारदांनीही सहगमन केले. त्या दोघांना शुलोकी स्थान मिळाले. कवी श्रीधर म्हणतात, श्रोते हो, श्री शिवलीला अमृत हे एक सुरस आणि दिव्य रसायन आहे. भवरोगाने ग्रस्त झालेल्या कोणीही याचे सेवन करावे. त्याला आरोग्यासह शिवपदही प्राप्त होईल. ज्यांची पूर्वपुण्याई थोर आहे त्यांनाच याची गोडी कळते, पण ज्यांचे मरणच जवळ आले आहे त्यांना हे आवडत नाही. भाविक हो, ब्रह्मानंद स्वरूप शिवजींचा कृपा प्रसाद लाभलेला हा श्रीधर तुम्हाला हात जोडून एवढीच विनंती करतो की हे अमृतमय शिवचरित्र तुम्ही सर्वांनी आदराने सेवन करावे. पुढील अध्यायातील कथा खूपच सुरस आहे. तिच्या श्रवण पठणाने श्रोता आणि वक्ता पावन होतील. स्वतः शिव पार्वती त्यांचे रक्षण करतील. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 10वा अध्याय अतिशय गोड आहे. हा सज्जनांनी नित्य श्रवण पठण करावा. अध्याय 10वा समाप्त. श्री सांब सदाशिवापरणामस्तु. ओम नमः शिवाय.